So history questions we'll do. 36. Consider the following provinces: Madras, Orissa, Sindh, Punjab, and Central Province. And which of the above provinces are seen as the Congress absolute majority in 1937 provincial elections? So as you know, 37 provincial election was according to the which act? Act of 1935, Government of India Act. The elections held in 1937, and this act was abolished in the which year? 1939. So the act worked from only from 37 to 39. 39 the war began and the act was stopped. So in this election, Congress participated and decided to that will rule or not will decide later. We will just participate and accordingly at all India level. I hope मराठी इंग्लिश दोन्ही करायचं ना, ठीक आहे. पूर्ण भारतीय स्तरावर त्यांनी भाग घेतला आणि मग या याच्यामध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला असला तरी सगळ्याच प्रांतामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं असं काही झालं नाही. मग कुठल्या प्रांतामध्ये, इन विच पार्ट्स ऑफ इंडिया द काँग्रेस डिड नॉट गॉट अ मेजॉरिटी? सो द क्वेश्चन इज अदर वे अराउंड. वी कॅन सी की कुठे मिळालं नाही. तर एक तर जिनांनी सर्वात जास्त स्टेक लावून ठेवला होता तो म्हणजे सिंध. पण तरीही सिंधमध्ये मात्र मुस्लिम लीगला काही मिळालंच नाही. तर ते स्वतंत्र पार्टी नावाची होती, अल्ला रखा. स्थानिक नेते होते आणि ही स्वतंत्र पक्ष जो आहे, स्वतंत्र पार्टी, त्यांनी सिंधचे इलेक्शन जिंकले. जिनांचा सिंधवर फार भर होता. ॲक्च्युली त्यांना जिंकायचं होतं कारण त्यांना पाकिस्तानच्या त्यांच्या कल्पनेमध्ये विच शुड बी द फर्स्ट प्रॉव्हिन्स ऑफ पाकिस्तान सिंध असं त्यांचं म्हणणं होतं. आणि पुढे त्यांनी तसं केलं. पाकिस्तान फॉर्म करताना पहिला प्रांत हा सिंध पकडला. का? सिंधची त्यांची अटॅचमेंट का होती? तर जिना इज बॉर्न अँड डाईड इन द विच सिटी? जिनांचा जन्म आणि मृत्यू, मोहम्मद अली जिना यांचा जन्म आणि मृत्यू एका शहरात झाला इन्सिडेंटली. कुठलं शहर? जे त्यांनी पाकिस्तानची राजधानी केलं. मग कराची. त्यांचा जन्म आणि मृत्यू हा कराचीमध्ये झाला आहे. पुढे 71 साली पाकिस्तानची राजधानी बदलून इस्लामाबाद ही केली, ती नंतर झाली. पण सुरुवातीला कराची होती. मग ॲक्च्युली ते सिंधी होते का? तर ते सिंधी नव्हते, ते गुजराती होते. काठियावाडी गुजराती होते. पण आता काय झालं होतं की गुजरातने ऑलरेडी राष्ट्रपिता देऊन ठेवला होता, महात्मा गांधी. त्यामुळे मग त्यांना आता कुठंतरी वेगळं राष्ट्र हे करणं आवश्यक होतं आणि म्हणून त्यांनी स्वतःला ते सिंध प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. आणि त्यातनं मग त्यांचा सिंधवर बराच भर असूनही इंटरेस्टिंगली लीगही जिंकले नाही, काँग्रेसही जिंकले नाही. की लोकल पक्ष, स्वतंत्र पक्ष तो जिंकला आहे. पंजाबमध्ये काय झालं की एक युनियनिस्ट पार्टी नावाची होती. ते मुस्लिम आणि शीख या दोघांची मिळून होती. मुस्लिम आणि शीख अशा दोघांची मिळून एक युनियन होती आणि म्हणून पक्षाचं नाव युनियनिस्ट पार्टी असं होतं आणि ती पंजाबमध्ये जिंकली. त्यामुळे मग इंटरेस्टिंग आहे थोडं की शीख एवढे हिंदू विरोधी होते की ते मुस्लिमांच्या बरोबर जायला तयार होते, पण हिंदूंबरोबर जायला तयार नव्हते. आता बघतो कॅनडामध्ये वगैरे काय चाललं आहे त्याबद्दल दिसतंच आहे मध्ये. तर त्या काळात असं इंटरेस्टिंग प्रकरण होतं. थोडीशी ही लिगसी महाराजा रणजित सिंह याची पण होती, कारण रणजित सिंहाचं राज्य म्हणजे मुस्लिम आणि शीखांची भागीदारीच होती. रणजित सिंहाच्या राज्यामध्ये 2/3 प्रजा कोण होती? मुस्लिम होती. रणजित सिंहाच्या राज्यामध्ये 2/3 सिटिझन्स जे होते, नागरिक, ते मुस्लिमच होते. मग त्यामुळे असेल अशा प्रकारे युनियनिस्ट पार्टी हा पंजाबमध्ये प्रकार होता. आणि मग तिकडे खिजर हयात खान हे त्या काळात पंतप्रधान म्हणत ब्रिटिशांना, पण मुख्यमंत्रीच होते. या सगळ्या प्रांतांमध्ये पंतप्रधान होते असं ब्रिटिशांचं म्हणणं आहे. 13 पंतप्रधान भारतात त्यांनी विविध ठिकाणी स्थापन केले होते. ॲक्च्युली ते मुख्यमंत्रीच होते, पण ब्रिटिश मुद्दामून त्यांना पंतप्रधान म्हणत. का? तर ब्रिटिशांची थिअरी अशी होती की भारत हा एक देश नाही ना, मग अनेक देश आहेत, तर मग अनेक पंतप्रधान आहेत असं यांचं म्हणणं होतं. आणि मग बेंगॉलमध्ये पण काय झालंय की लोकल पक्ष होता, कृषक प्रजा पार्टी.
हे मूळचे एक लीगचे संस्थापक होते फजलुल हक नावाचे. ते पुढे बाहेर पडले. त्यांना लक्षात आलं की जिना फार मोठे होतात आणि मग त्यांचं स्थान थोडंसं डळमळायला लागलं आणि म्हणून मग फजलुल हक नावाचे नेते होते आणि त्यांनी प्रामुख्याने हा पक्ष स्थापन केला. आणि मग हा पक्ष जिंकला बंगालमध्ये. मग तिथे लीगला नाही मिळाली मेजॉरिटी. त्यामुळे इंटरसिंगमध्ये 37 इलेक्शनमध्ये लीगला कुठेच मेजॉरिटी मिळू शकली नाही. बऱ्याच ठिकाणी काँग्रेस आली आणि 3 ठिकाणी प्रामुख्याने हे लोकल पक्ष जिंकून आलेत. स्वतंत्र पक्ष, इंडियनिस्ट पक्ष आणि कृषक प्रजा पार्टी. पुढे मात्र या तिघांनाही जिनांनी लीगमध्ये मर्जर व्हायला लावलं आहे. खरं तर जिना जिंकलेच नव्हते, तरीसुद्धा हे जिंकलेले पक्ष पुढे लीगमध्ये मर्ज झाले. थोडं इंटरेस्टिंग आहे. बाकी मद्रासमध्ये मात्र ऑफकोर्स काँग्रेस जिंकली. गांधींचे जे व्याही होते ते जिंकलेत, ते मुख्यमंत्री बनलेत. कोण? गांधींच्या मुलाचं लग्न त्यांच्या मुलीशी झालं होतं. कोण होते गांधींचे व्याही? आवाज येत नाहीये की द गांधीज सन देवदास, 4th son, was married with the daughter of which person you know, who is called the Chanakya of Congress, who is called the conscious of Gandhi. त्यांना गांधींचं अंतर्मन असंही म्हटलं गेलं होतं. काँग्रेसचे चाणक्य असंही त्यांना म्हटलं जाईल. तर त्यांचं नाव होतं चक्रवर्ती राजगोपालाचारी. चक्रवर्ती राजगोपालाचारी, त्यांना शॉर्टमध्ये राजाजी असंही म्हणत. हे राजाजी काँग्रेसतर्फे मद्रासमध्ये मुख्यमंत्री होते. सुरुवातीनंतर ओरिसामध्ये सुरुवातीला भांडणं झाली म्हणून मग ब्रिटिशांनी एका गजपती राजाला केलं होतं प्रमुख. गजपती हे मूळचे राज्य लोक ओरिसामधले. पण 6 महिन्यानंतर काँग्रेसने सरकार स्थापन केलं. विश्वनाथ दास नावाचे होते. विश्वनाथ दास ते मुख्यमंत्री बनले. सिंध पंजाब आपण ऑलरेडी बघितलं. आणि सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये शुक्ला नावाचे होते काँग्रेसच. त्यांचेच पुढे विद्याचरण शुक्ला नावाचे नातू होते, ते राजकारणात पुढे प्रसिद्ध होते. तर मग अशा प्रकारे सेंट्रल प्रोव्हिन्स म्हणजे मध्य प्रदेश. त्या सेंट्रल प्रोव्हिन्समधची राजधानी कुठली होती? एक भारतातले एकमेव शहर की ज्याने स्वातंत्र्यानंतर आपलं राजधानी हा स्टेटस गमावलं. द ओनली सिटी इन इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स विच लॉस्ट इट्स स्टेटस ॲज अ कॅपिटल. कुठलं शहर स्वातंत्र्यानंतर एकमेव भारतातलं की पुढे अनेक शहरांनी कमवलं, एका शहराने गमावलं? कुठलं शहर? नागपूर. सेंट्रल प्रोव्हिन्सची राजधानी ही नागपूरच होती. त्याला CP अँड बेरार असं म्हणतं. सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार आणि नागपूर ही राजधानी होती. पण पुढे मग नागपूर कराराने नागपूरमध्ये विदर्भ महाराष्ट्रामध्ये आला आणि त्याच्यामुळे मग राजधानी पद मात्र गेलं, ते मुंबईकडे गेलं. आणि म्हणून मग अजून नागपूर इज डिक्लेअर्ड ॲज अ सब कॅपिटल अँड वन सेशन इन द इयर, विंटर सेशन जनरली इज कंडक्टेड इन द सिटी ऑफ नागपूर. ठीक आहे. अशा प्रकारे मद्रास, ओरिसा आणि सेंट्रल प्रोव्हिन्स. क्रिप्स मिशन विच इयर इट हॅज कम? कुठल्या वर्षी आलं होतं? 36चं उत्तर मग C असेल. क्रिप्स मिशन केम विच इयर? 1942. मार्च 1942 मध्ये सर स्ट्रॅफोर्ड क्रिप्स हे सिंगल मॅन मिशन आलं होतं. ही वॉज अ कॅबिनेट मिनिस्टर in the war cabinet of Churchill, and then he has come on the background of that already 8 March. Which country has won the Myanmar? 12 मार्चला हे आलेत क्रिप्स. त्याच्या आधी 8 मार्चला रंगून कोणी जिंकलंय? ते जिंकल्यामुळेच तर त्यांना पाठवलंय काय काय. कोणत्या देशाने जिंकलं रंगून? जपान. 8 मार्च 1942 जपानने म्यानमार जिंकलं आहे. म्यानमार जिंकलं म्हणजे झालं, जवळजवळ घरात आल्यासारखंच होतं. अँड जपान स्टार्टेड नाव बॉम्बिंग द कलकत्ता. सो इट्स लाईक नॉकिंग ऑन द डोअर. एक प्रकारे जपान आता ठकठक करायला लागला की कधी आता दार उघडणार. मग अशा वेळी भारतीयांना विश्वासात घेणं आणि
निदान ते जपानच्या बाजूने जाणार नाहीत याची काळजी घेणं हे आता महत्त्वाचं होतं. आणि त्यानुसार मग ब्रिटिश सर स्टॅफोर्ड क्रिप्सना भारतामध्ये पाठवून दिलं आहे. आता क्रिप्स मिशनने काय काय म्हटलं त्याच्यावर तो प्रश्न आहे की भारतीयांची सर्वात महत्त्वाची मागणी अशी होती की 1929 लाहोर सेशन ऑफ काँग्रेस काय मागणी होती? पूर्ण स्वराज. 29 पासून काँग्रेसची मागणी अगदी एक फिक्स आहे, पूर्ण स्वराज. त्याच्या खालती काही आम्ही मान्य करणार नाही. पण क्रिप्स मिशनमध्ये इंडिपेंडन्सचा शब्दच नाही आहे. आता इंडिपेंडन्सचा शब्दच नसेल त्याचा अर्थ ते जे काही देऊ करत होते दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉमिनियन स्टेटस, वसाहतीचे राज्य. त्याला वसाहतीचं राज्य असं म्हणतात. त्यामुळे हा शेवटी इंडिपेंडन्सचा शब्द कोणी वापरला शेवटी पुढे? कॅबिनेट मिशन. तो पुढे कॅबिनेट मिशनने शेवटी वापरला भारतासंदर्भात. त्याच्या आधी ब्रिटिशांनी हा शब्द कधीच वापरलेला नाही. त्या क्रिप्स मिशनमध्ये पुढे शब्द वापरलेलाच नाही आहे. त्यामुळे मग डॉमिनियन स्टेटस, वसाहतीचे राज्य, विथ इन एम्पायर ऑटोनॉमी विल बी गिवन टू द इंडिया, त्यात तरी त्यांचा अर्थ होता. सो इट ऑफर्ड अ पोस्ट फॉर डॉमिनियन स्टेटस बट विथ द कंडिशन दॅट इन्क्लूड द पॉसिबिलिटी ऑफ प्रोव्हिन्सेस सिडिंग फ्रॉम द फ्युचर इंडियन युनियन. मग हा एक इंटरेस्टिंग प्रकार होता, राईट टू सिसीड ज्याला म्हणतात, की वेगळे व्हायचा अधिकार की तो त्याने टाकून ठेवला होता. की त्यांचं म्हणणं आहे की जर कुठल्याही प्रांताला किंवा राजांना असं वाटलं संस्थानिकांना की आपण वेगळे होऊयात तर ते वेगळे होऊ शकतील. थोडक्यात काय तर याच्यामध्ये भारताचे अनेक तुकडे व्हायची शक्यता होती की नाही? तर हो, अशा प्रकारच्या योजनांना काय शब्द आहे? बाल्कनायझेशन प्लान असं म्हणतात. की साऊथ ईस्ट युरोपामध्ये बाल्कन नावाचा प्रदेश आहे, तिथे कायम हे अशा फुटीर टेंडन्सी असतात, सिसेडिंग टेंडन्सीज आणि भांडणं मारामारी होतात. तसाच हा प्रकार की भारताचे 600 संस्थानिक आणि हे 12 प्रांत या सगळ्यांमध्ये तुकडे करून टाकायचे असा ब्रिटिशांचा बेत होता, असं याच्यामध्ये आरोप झाला आहे. बाकी क्रिप्स मिशन जे होतं त्यांनी बाकीच्या काही गोष्टी बोलले, पण या मुद्द्यावरनं आणि विशेषतः गव्हर्नरच्या पॉवरवरनं वाद झाले. काँग्रेस म्हणाले की गव्हर्नरचं कुठली पॉवर रद्द करा? वेटो पॉवर. गव्हर्नरकडे वेटो, नकाराधिकार, तो तरी रद्द करा, मग आपण पुढचं बोलू. पण ब्रिटिश यावर तयार झाले नाहीत, तेही रद्द करायला तयार होईनात. त्यामुळे एक तर पूर्ण स्वराज असं काही नव्हतंच. जे काही मिळणार ते पोस्ट वॉर म्हणून मिळणार, ज्याला गांधींनी प्रसिद्ध शब्द काय वापरलेत? इट्स अ पोस्ट डेटेड चेक अँड समबडी ॲडेड ऑन अ क्रम्बलिंग बँक. की ते एक प्रकारे बुडणाऱ्या बँकेवरचा धनादेश होता. ते युद्ध जिंकलं तर हे सगळं होणार, नाही जिंकलं तर याचा काय उपयोग आहे, असं गांधींचं म्हणणं पडलं. जे त्यांनी पुढच्या स्टेटमेंटमध्ये आंबेडकर म्हणाले असं म्हटलं. त्या अर्थात गांधींचं वाक्य आंबेडकरांचं नाही आहे. आणि अशा प्रकारे क्रिप्स मिशन त्यामुळे फेल गेले. त्याला भारतीयांशी यशस्वीरित्या बोलतं करता आलं नाही. वन ओनली 38. The partition of Bengal encouraged the people throughout India along with Swadeshi movement. The Vande Mataram movement was active in the following provinces. किती ऑप्शन दिले तर ऑप्शन नाही दिलेत. ठीक आहे. तर खरं तर वंदे मातरम अशी काय सेपरेट मुवमेंट नव्हती. इट्स अ पार्ट ऑफ क्रिप्स मिशन ओनली. वंदे मातरम सुद्धा चर्चेमध्ये, त्याला 175 वर्ष पूर्ण झाली आहेत. कोण लिहिलंय हे गाणं? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. आधी गाणं लिहिलं की कादंबरी लिहिली त्यांनी? आधी गाणं लिहिलंय आणि पुढे मग कादंबरी लिहिल्यावर त्यात ते इन्सर्ट करून टाकलं. कुठली कादंबरी? आनंदमठ. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची प्रख्यात कादंबरी आनंदमठ. हे आनंदमठमध्ये त्यांनी कुठला तरी हायपोथेटिकल विषय घेतलाय की एखादा म्हणजे इतिहासातला प्रसंग घेतलाय. तर इतिहासातला प्रसंग घेतलाय की ब्रिटिशांविरुद्ध झालेला पहिला उठाव जो बांधला होतो, संन्यासांचा उठाव, संन्यासी रिबेल 1770 मध्ये झाला होता बंगालमध्ये. तो तरी त्याच्यामध्ये घेतलाय कादंबरीमध्ये आणि दाखवलाय. आणि त्याच्यामध्ये गाणं आलंय वंदे मातरम आणि मग ते खूप लोकप्रिय ठरलंय. 1896 साली काँग्रेसच्या अधिवेशनात
ते पहिल्यांदा गायलं गेलं. कोणी गायलं माहिती आहे ते? 1896 in the Congress session. It was first time sung by himself, रवींद्रनाथ टागोर. स्वतः रवींद्रनाथ टागोर ते गायलं होतं 1800. नंतर रवींद्रनाथ टागोरांनी प्रसिद्ध हे लिहिलं जनगण मन. ते 1911च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गायलं गेलं. पण मग 11ला जनगण आलं. त्याच्या आधी तर मेनली पहिली 10 सुरुवातीची त्याच्या आधीची 10 वर्ष हे वंदे मातरम हेच मेन गाणं होतं. आणि इन्सिडेंटली जास्त पॉप्युलर का झालं? कारण ब्रिटिशांनी याच्यावर बंदी घातली. मग बंदी घातल्यामुळे अजून एक इट बिकम द पॉईंट. म्हणजे एखाद्याला काहीतरी दाखवायचं असेल की आम्ही क्रांतिकारी आहोत किंवा देशभक्त आहोत, तर हे गाणं एक चांगलं सोर्स ठरलं. की ते म्हणायला लागलं की ब्रिटिश पोलीस पकडून देतं, मारझोड करत, ते जास्त गाजलं आहे. मग आता वंदे मातरम मुवमेंट ही म्हणजे या गाण्यासंदर्भातली होती की हे गाणं म्हणून स्वतःला पकडून घ्यायचं. तर खरं तर आता तशी काही वेगळी काढता येत नाही. पण मग दिल्ली पंजाब असं 4 प्रामुख्याने म्हणता येईल. या भागामध्ये जास्त प्रकार होता. विस्ताव यानंतरच पुढच्या काळामध्ये गदर चळवळ जास्त गाजली आहे. त्यातही वंदे मातरमचा प्रादुर्भाव होताच. गदर हे क्रांतिकारकांनी निर्माण केलेली एक चळवळ होती पहिल्या मुद्द्याच्या आसपास. आता 40 आता कोण हा माणूस आहे की जो तर मग हा एक कॉलिन मॅकेन्झी नावाचा होता. कॉलिन मॅकेन्झी ज्याने 1815 ते 1821 या काळामध्ये सर्व्हेयर ऑफ इंडिया, फर्स्ट सर्व्हेयर ऑफ इंडिया म्हणून काम केलं होतं. कॉलिन मॅकेन्झी. त्याच्या आधीच्या काळात माहिती असेल की 1861ला पहिल्यांदा आर्किओलॉजिकल सर्व्हेयर अपॉइंट केला होता. कोण होता प्रसिद्ध? की जो मिलिटरीतला माणूस होता, पण त्याला इतकी आवड होती आर्किओलॉजीची की तो मिलिटरीमधनं वेळ मिळेल तसं आर्किओलॉजी करे, सुट्टी घेऊन करे, म्हणून त्याला मिलिटरीतनं काढून शेवटी आर्किओलॉजिकल सर्व्हे म्हणून नेमलं होतं. आणि त्याने मोठं काम केलं होतं या काळात. 1861 कोण माहिती आहे? अलेक्झांडर कनिंगहॅम. अलेक्झांडर कनिंगहॅमने 1861. तो एक महत्त्वाचं नाव आहे. अजून काही महत्त्वाची नावं म्हणजे कर्झनने कोणाला फर्स्ट चीफ ऑफ आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणून बोललं होतं. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या हाताखाली हे आर्किओलॉजिकल सर्व्हेयर होतं. त्यात पहिला चीफ होता मॅकेन्झी, कॉलिन मॅकेन्झी. पण मुळात आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा पहिला प्रमुख कोण होता? जॉन मार्शल. त्याचं नाव होतं जॉन मार्शल. हा पहिला चीफ होता. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की तो खूप त्या काळचा प्रसिद्ध आर्किओलॉजिस्ट होता ब्रिटनमधला. त्याने ऑलरेडी युरोपामध्ये खूप चांगलं काम केलं होतं आणि यंग होता खूप. त्यामुळे कर्झनची इच्छा होती की त्याने येऊन सगळं लावून द्यावं. पण मग तो तयार होत नव्हता. तुम्हाला की एवढी काळ थांबणार नाही भारतामध्ये. कर्झन बोलला की 3च वर्षे सगळं लावून दे आणि मग जा. त्याप्रमाणे तो पहिला चीफ म्हणून आला. आणि इतकं काम आवडलं की त्याने पूर्ण आयुष्यभर म्हणजे 1935पर्यंत भारतातच करिअर केलं आहे आणि अप्रतिम त्याने काम केलं. त्याचं सांचीचं स्तूपाचं उत्खनन त्याने विशेषतः केलं. त्याच्याच काळामध्ये 1921मध्ये काय सापडलं आहे? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. तर जॉन मार्शलचं अशा प्रकारे योगदान जे आहे ते अगदी प्रसिद्ध आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट उपनिषदास? दिस सर्व ॲज अ फाउंडेशनल टेक्स्ट इन द मेनी ट्रेडिशनल हिंदू थिओलॉजी. तर ते उपनिषदचा अर्थ काय होतो शब्दाचा? गुरुच्या पायाशी बसून संगतीने शिकणे याचा अर्थ उपनिषद किंवा उपदेश घेणे असा अर्थ होतो. आणि मग अशा प्रकारे ही उपनिषद जी आहेत हे वैदिक वाङ्मय जे आहे, वैदिक लिटरेचर, त्याचा हा शेवटचा भाग आहे. ही जी एक सिरीज आहे त्यात पहिले काय होते? वेद होते. वेदांनंतर पुढचं काय? ब्राह्मणे. मग त्यानंतर आरण्यके. आणि मग चौथा भाग म्हणजे उपनिषद. हे असा सिक्वेन्स येतो. वेद, मग त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे ब्राह्मणे, मग फिलॉसॉफिकल पुढे जास्त फिलॉसॉफिकली वाढलं ते आरण्यके, आणि मग त्या सगळ्याचं बरोबर सोप्या भाषेमध्ये कोडिफिकेशन केलं आणि ते म्हणजे उपनिषद. त्यामुळे उपनिषदांनाच वेदांत असं म्हटलं जातं.
की ऋग्वेदामध्ये एक शोध सुरू केला होता, तो म्हणजे कोहम, मी कोण आहे, कुठून आलो आहे, या अस्तित्वाचं रहस्य काय, का हे सगळं, तो शोध कंटिन्युअसली चालू होता. आणि शेवटी मग उपनिषदांमध्ये उत्तर सापडलं. काय उत्तर आहे? सोहम. सोहम म्हणजे मी कोण आहे, आत्मा आहे, जो चराचरामध्ये भरलेला आहे, जो अनादी आहे, अवध्य आहे, अनंत आहे, अमर आहे. अशा प्रकारे आता एक इंटरेस्टिंग कल्पना तयार केली आत्मा नावाची, की मृत्यू कोणाला येतो? शरीराला येतो. आत्म्याला मृत्यू येतो का? मग या कल्पनेमुळे कोणत्या कल्पनेवर मात करता आली? मृत्यूच्या कल्पनेवर ना. बऱ्याच लोकांना जीवन जगताना मेन प्रॉब्लेम काय होतो, की मृत्यूचा मनात विचारला की लोक निराश होतात, त्या जीवनाचा नीट आनंद घेता येत नाही. पण एकदा ही कल्पना आल्यावर मग तो इशू संपला. की मृत्यू कोणाला येतोय? फक्त शरीराला येतो, आत्म्याला मृत्यू येत नाही. आत्मा चिरंतन असतो, आणि जसं आपण कपडे बदलतो तसा आत्मा काय बदलतो? शरीर बदलतो. आणि त्यामुळे मग कंटिन्युटी ऑफ लाईफची कल्पना आली भारतामध्ये, आणि ती आजही एक प्रमाण कल्पना म्हणून मानली जाते. की जब तक दाल में चना रहेगा, आना जाना चला रहेगा, सदैव की मिलते रहेंगे जन्म जन्म, या जन्मशक्यंतर पुढच्या जन्मी. अशा प्रकारे ही जी कल्पना आहे ती वेदांत अशी म्हटली जाते. अशा प्रकारचे विश्वास ठेवतात की मी आत्मस्वरूप आहे, त्यांना वेदांती असं म्हटलं जातं. मग पुढे शंकराचार्य प्रसिद्ध सगळेच आचार्य, किंवा मग विवेकानंद, दयानंद सरस्वती, राममोहन रॉय, या सगळ्यांनी स्वतःला काय म्हटलं आहे? वेदांती असं म्हटलं आहे. की ज्यांचा वेदांत या कल्पनेवर विश्वास आहे त्यांना वेदांती असं म्हटलं गेलेलं आहे. सो दे केम ॲट द बिगिनिंग ऑफ द वैदिक पिरियड. करेक्टिंग नाही उपनिषद आपण म्हटल्याप्रमाणे शेवटचे अंत आहे, शेवटचं सिक्वेन्स आहे. ऐतरेय इज वन ऑफ द 10 प्रिन्सिपल्स ऑफ उपनिषदाचं. प्रिन्सिपल म्हणजे ते उपनिषदांचे वेगळे प्रकार आहेत. आणि हे सगळे उपनिषद, आरण्यक आणि ब्राह्मण हे कोणत्या ना कोणत्या वेदाशी अटॅच्ड आहेत. मग ऐतरेय हे एक प्रमुख उपनिषद आहे, किंवा मग मांडुक्य उपनिषद आहे, मंडूक उपनिषद आहे, केन आहे, ईश नावाचं उपनिषद सुद्धा आहे. हे वेगवेगळ्या प्रत्येक उपनिषदामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला कळतात, आणि त्याच्यामुळे तसा आपला वापर करतात. नाही का? कृष्णाचा पहिला उल्लेख कुठे आला माहिती आहे? कृष्ण ही व्यक्तिरेखा पुढे खूप मोठी डॉमिनंट बनली. विशेषतः सांस्कृतिक भारतामध्ये कृष्ण हा अगदी मेन कॅरेक्टर आहे. हे सर्वात जास्त हिंदी पिक्चर हे रामावर बनलेत की कृष्णावर? हिंदी पिक्चर समजा आपण हे मानलं कृष्णावर बनलेत, त्यामुळे रामावर पण पिक्चर बनलेत. कसं काय झालं असावं? सध्या रामावर जास्त भर असतो, पण प्रत्यक्षात असं की कृष्णावर जास्त पिक्चर बनलेत आणि रामावर कमी बनलेत. तर कृष्ण जितका व्हर्सटाईल पर्सनॅलिटी आहे तितका तसा राम नाही आहे. राम अगदी सरळ आणि मर्यादा पुरुषोत्तम आहे ना, तो तितका असा रंगीला नाही आहे. कृष्ण हा एकदम रास रंगीला आहे, त्यामुळे त्याचं वेगळं कॅरेक्टर असल्यामुळे त्याचं वेगळं जास्त बनलं. पण कृष्णाचा पहिला उल्लेख हा छांदोग्य उपनिषद, किंवा आपलं जे सत्यमेव जयते आहे ते आपण कुठनं घेतलं आहे? मांडूक उपनिषदमधून घेतलं आहे. मग अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे उपनिषदांचं आपलं हे बघता येईल. त्या मग बी उत्तर येईल 1, 2 and 4. त्यानंतर मग आता 42. मग आता हे पेंटिंगबद्दल आहे. ट्रेडिशनली डन ऑन वॉल्स, दे आर ओनली पेंटेड बाय मेन कॉमनली ऑन छोटा उदयपूर रिजन ऑफ गुजरात. The painting are rich with imaginary with everyday life, elephant, men, women, arms and musical instrument beside wedding festivals and celebration. And they also mention the refer to the हे ॲक्च्युली पिचवाई नावाची पेंटिंग स्टाईल आहे. पिचवाई, ते पिचवाई असं का नाव आहे तर ते मंदिरांच्या किंवा घरांच्या मागच्या साईडला मोठी भिंत असते उभी, की तिथे मोठा कॅनव्हास टाईप त्याच्यावर ते रंगीत रंगवलं जातं, म्हणून त्याला मग घराचा पाकच्या बाजूला पिचवाई
म्हणून पिछवाई असं म्हणतात. या एरियामध्ये श्रीनाथजींचं खूप मोठं हे आहे, नाथद्वारा नावाचं ठिकाण आहे राजस्थानमध्ये. तिथे कृष्णाचे ग्रुप श्रीनाथजी, त्याचं खूप मोठं म्हणजे पुष्टी नावाचा पंथ आहे, त्याचं खूप आजही महत्त्व आहे. मग त्या प्रामुख्याने तो श्रीनाथजी दाखवला जातो. ते पुण्यात आईस्क्रीमवाले बघितले तर बहुतेक आईस्क्रीमवाल्यांचं नाव असं ते श्रीनाथजी. हे सगळे तिकडचेच लोक आहेत या भागातले, छोटा नागपूर भागातले, छोटा उदयपूर भागातले. तर अशा प्रकारे पिछवाई हे इथे थोडं हे चुकलेत ऑप्शन्स. कलमकारी ही पेंटिंग स्टाईल ऑलरेडी UPSC विचारून झाली. कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये. कलमकारी ही आंध्रमधली खूप सुंदर पेंटिंग स्टाईल आहे. कालीघाट हे कुठली आहे? पश्चिम बंगालमध्ये. कालीघाट पेंटिंग खूप प्रसिद्ध आहे. विशेषतः ही पहिली पेंटिंग स्टाईल जिच्यावर पाश्चिमात्य चित्रकलेचा प्रभाव पडला. की ब्रिटिश आले आणि कालीघाटी चालूच होतं, पण कालीघाटने मग ब्रिटिश म्हणजे टेक्निक विशेषतः उचललं आणि ब्रिटिशांनी यांच्याकडनं कल्पना उचलल्या आणि मग सिंथसिस सुरू झालं भारतात पेंटिंगमधलं. ते या कालीघाटमध्ये पहिल्यांदा सुरू झालं असं आपल्याला दिसून येईल. वारली तर प्रसिद्धच आहे महाराष्ट्रामध्ये. पिथोरा पेंटिंग कुठे आहे? ते प्रामुख्याने मध्य प्रदेशमधले ट्रायबल्स जे आहेत त्यांच्यामध्ये हा प्रकारे पिठाचा वापर प्रामुख्याने करतात ते, म्हणून त्याला पिठोरा असं म्हटलं जातं. पांढरं पीठ वापरून दारावर वगैरे विविध नक्षा आणि प्रसंग काढल्या जातं. त्यानंतर 43 द डिस्ट्रीब्युशन ऑफ चरखा ऑन द वाईड स्केल अमंग द पीपल ऑफ डिसाइड बाय द काँग्रेस वर्किंग कमिटी इन 1919. की ऑलरेडी वर्किंग कमिटीमध्ये गांधींनी पास करून घेतलं आणि मग नागपूर अधिवेशनामध्ये 20च्या तो निश्चय म्हणजे पसरवला, अजून ठरलं की पसरवायचं. त्या चरखा तो माहिती असेल, चरखा एक अतिशय महत्त्वाचं साधन ठरलं. की चरखा हे कसलं प्रतीक होतं? इट्स अ सिम्बॉल ऑफ सेल्फ सफिशियन्सी. की चरखा हे स्वयंपूर्णतेचं प्रतीक होतं. चरखा हे अजून कसलं प्रतीक होतं? इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचं प्रतीक होतं. चरखा हे अजून कसलं प्रतीक होतं? डिसेंट्रलाइज्ड इंडस्ट्रियलायझेशन, विकेंद्रित औद्योगिकरणाचं प्रतीक चरखा होतं. डिसेंट्रलाइज्ड इंडस्ट्रियलायझेशन. चरखा हे अजून कसलं प्रतीक होतं? इन्क्लुसिव्ह पॉलिटिकल प्रोग्राम, सर्वसमावेशक राजकीय कार्यक्रमाचं प्रतीक आहे. की लहान मुलं, महिला आणि वृद्ध यांना यापुढे देशभक्ती दाखवायची संधी आहे का? तर हो. कसं काय? चरखा कातणे हीच काय आहे? देशभक्ती आहे. थोडक्यात आता समावेशक राजकीय कार्यक्रम आहे हा, इन्क्लुसिव्ह पॉलिटिकल प्रोग्राम. तशा प्रकारे चरखा हे विविध प्रतीक आहेत. म्हणजे स्वयंपूर्णतेचं प्रतीक आहे, किंवा मग पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचं प्रतीक आहे, किंवा मग विकेंद्रित औद्योगिकरणाचं प्रतीक आहे, किंवा मग चरखा हे समावेशक राजकीय कार्यक्रमाचं सुद्धा प्रतीक आहे असं म्हणता येईल. आणि त्यामुळे अर्थात चरखा गाजला आहे इतका की मग पुढे तिरंग्यामध्ये पण चरखाच होता. स्वातंत्र्यानंतर मात्र आपण अशोक चक्र त्याच्या जागी स्वीकारलं आहे. आणि अशा प्रकारे नवीन सुदर्शन ठरलं आहे. चरखा हे भारतीयांसाठी नवीन सुदर्शन. की सुदर्शन कोणी धारण केलं होतं परंपरेत? कृष्ण. कृष्णाचं एक नाव काय होतं? मोहन. नवीन मोहन आला, मोहनदास करमचंद गांधी, आणि नवीन कृष्णाने दिलं नवीन सुदर्शन असं लोकांनी त्याला म्हटलंय. आणि त्यामुळे मग चरखा हा खूप वेगाने त्या काळामध्ये लोकप्रिय झालेला कार्यक्रम होता. चरख्यावर काय बनत असे? खादी. तर खादी एक प्रकारचा राष्ट्रीय पोशाख ठरला, नॅशनल युनिफॉर्म. गांधी टोपी, नेहरू शर्ट हे त्या काळात खूप लोकप्रिय प्रकार होते. टर्म्स यूज फॉर सिरियल्स इन द ऋग्वेदा. तर मग ऋग्वेद माहिती असेल की पहिलं वेद आहे. वेदचा अर्थ काय होतो? वेद की वेद म्हणजे ज्ञान. त्यांना माहिती असलेलं ज्ञान त्यांनी एकत्र आणलंय वेद नावाच्या याच्यामध्ये. ऋग्वेदाचा काळ कुठला आहे? ऋग्वेद कधी निर्माण केला गेला?
1500 BC ते 1000 BC या कालखंडात प्रामुख्याने निर्माण झाला आहे. 1500 ते 1000 म्हणजे किती वर्ष? 500 वर्ष. सुमारे 500 वर्ष एक पुस्तक तयार करायला लागली ऋग्वेद. आणि कोणी तयार केलं आहे? कलेक्टिव्ह आहे. 500 वर्ष म्हणजे मग कोणा एकाचं शक्यच नाही ना. 500 वर्ष सगळ्यांनी मिळून एक योगदान दिलं आहे आणि त्यातनं सुप्त गोळा केलीत, कविता एकत्र करून तो तयार केला आहे ऋग्वेद. आणि महिलांचं योगदान पण आहे का त्याच्यामध्ये? महिलांचंही योगदान आहे का निर्मितीमध्ये? तर आहे. इवन विमेन पार्टिसिपेटेड इन द कंपोजिशन ऑफ ऋग्वेदा. म्हणजे वेद लिहिले गेले की नाहीत? तर नाही, ते त्यांनी ओरली कंपोज केले. का? कारण ते निरीक्षर होते, दे आर इलिटरेट. आणि त्यांनी दुसरे ते तयार केले आणि पुढच्या पिढीला सोपवले ओरली अँड नॉट. आणि म्हणून मग वैदिक वाङ्मयाला काय म्हणतात? श्रुती. श्रुती म्हणजे काय? ऐकले, वाचले नाहीत. वाचले का नाहीत? लिहिलेच नव्हतं ना, त्यांना वाचताच येत नव्हतं. तर मग आर्य हे साक्षर होते की निरीक्षर होते? निरीक्षर लोक होते, इलिटरेट. अँड स्टील दे कंपोज लिटरेचर. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. अँड ऋग्वेद इज द ओल्डेस्ट बुक अवेलेबल इन द कंट्री प्रेझेंटली. भारतातलं सर्वात जुनं पुस्तक उपलब्ध आज ऋग्वेद हे आहे. तरी सर्वात जुनी कॉपी कुठे उपलब्ध आहे? जुनी कॉपी सर्वात 8व्या शतकातली आहे, 8th century AD. त्याच्या पूर्वीच्या उपलब्ध नाही आहेत. पण तरी सर्वात जुनी कॉपी कुठे उपलब्ध आहे? जिला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलं आहे, नॅशनल हेरिटेज. तो पुण्यातच आहे. पुण्यात कुठल्या संस्थेत? बोरी. बोरीमध्ये. बोरी काय? बोरी बोरी इज अ भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, भांडारकर रोडच्या शेवटी आहे ती. तिकडे सर्वात जुनी कॉपी भारतातली आहे. पण ठीक. मग इथे आता हे जे सिरियल्स आहेत, गवती पिकं, त्यांना यव आणि धान्य असं म्हटलं आहे. हे जे ऋग्वेदातले लोक होते त्यांना फक्त हे यव म्हणजे ज्याला बार्ली असं म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तेवढे एकच पीक प्रामुख्याने माहिती होतं. ते एकच पीक का घ्यायचे? कारण ते 60 दिवसात तयार व्हायचं. हे 60 दिवस हे यांचं मोठं प्रकरण होतं. हे 60 दिवसच का? म्हणून ते एकच पीक घ्यायचं, कारण ते 60 दिवसात तयार व्हायचं. इट इज रेडी इन 60 days. बाकी ते कुठली पिकं घेत नव्हते. का? तर हे भटके लोक होते. दे आर नोमॅडिक पीपल अँड देअर मेन बिझनेस इज व्हॉट? फार्मिंग और पाश्चरिंग. पाश्चरिंग. त्यांचा मुख्य धंदा हा पशुपालन हा होता. त्याचे जिथे जायचे तिथलं गवत बिवून खाऊन संपलं प्राण्यांनी की तिकडनं ते पुढच्या कॅम्पला निघायचं. मग असा त्यांचा कॅम्प मॅक्स 2 महिने टिकायचा. त्याहून जास्त ते कुठल्या कॅम्पमध्ये राहायचे नाहीत. मग आता 2 महिन्यात निघायचं असेल तर 2 महिन्यात होणारं पीकच ते बरोबर घेत असत. आणि अशा प्रकारे मग ऋग्वेदिक काळामध्ये ते भटके लोक होते. फक्त मग लेटर वेदिक काळात ॲज यू नो दे बिकम सेडेंटरी. मग ते स्थायिक झाले आणि स्थायिक होऊन पुढे ते मग शेती करायला लागलेत. 46. Educational institutions during the colonial rule in India consider the following pairs. आत्मीय सभा. तर देवेंद्रनाथ टागोर यांचीच होती. देवेंद्रनाथ टागोर यांनी आपली आत्मीय सभा नाही सॉरी आत्मीय सभा यांची नव्हती. आत्मीय सभा ही आपल्याला फॉर्म केली आपले थोडी स्थापन केले. आवड हो बरोबर आहे. राममोहन रॉय तू तेच म्हणाले काय? आत्माराम पांडुरंग तरखडकर त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना. आत्माराम पांडुरंग तरखडकर जे होते त्यांनी प्रार्थना समाज स्थापन केला. त्यांचे मोठे बंधू जे होते दादोबा पांडुरंग
त्यांनी काय स्थापन केलं होतं? परमहंस मंडळी. त्यांच्या मोठ्या बंधूंनी परमहंस मंडळी, आणि त्याच्याही आधी सुरतमध्ये काय स्थापन केलं होतं? मानव धर्मसभा. त्याच्याही आधी मानव धर्मसभेची स्थापना. मुंबई प्रांतातली पहिली सुधारक संस्था ही तीच होती, मानव धर्म सभा. ती दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1844ला सुरत येथे केली होती. पुढे ते मुंबईत आले तर त्यांनी मुंबईमध्ये मग परमहंस मंडळी स्थापन केली, आणि पुढे त्यांचा धाकटा भाऊ आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाज प्रख्यात स्थापन केला मुंबईमध्ये 1868ला. आणि आत्मीय सभा मात्र राममोहन रॉय, इंग्लिशमध्ये त्याचं नाव सोसायटी ऑफ फ्रेंड्स असं होतं, आणि त्यांनी ही स्थापन जी केली ती सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीत काम करत होते. मात्र 1812 साली त्यांनी नोकरी सोडली. ते पूर्णवेळ सामाजिक कार्य करायला लागले, आणि 1815 साली कलकत्ता येथे त्यांनी याची स्थापना केली. अशा प्रकारे भारतातली पहिली सामाजिक संस्था, आधुनिक भारतातली, म्हणजे आधुनिक भारतातली पहिली सामाजिक संस्था असं तिला म्हणता येईल. त्याचंच रूपांतर पुढे त्यांनी कशामध्ये केलं आहे? ब्रह्मसभेत केलं आहे. ब्राह्मो समाज पुढे नाव पडलं आहे, ब्रह्मसभा असताना केलं आहे. तशा प्रकारे रॉय यांनी पहिल्यांदा सुरुवात केली, तुम्हाला माहिती असेल. रॉय हे भारताचे पहिले समाजसुधारक, भारताचे पहिले राजकीय नेते, आशियातला पहिला आधुनिक पुरुष, द फर्स्ट मॉडर्न मॅन ऑफ एशिया, असं वेगवेगळ्या प्रकारे त्यांना म्हटलं गेलं. तशा प्रकारे हे देवेंद्रनाथ टागोर होते, हे पुढे सामील झाले ते पुढे यांच्या याच्यामध्ये सामील झालेत, आणि त्यांनी नेतृत्व पुढच्या काळामध्ये केले. किंबहुनाच त्यांनी ब्राह्मो सभेचं रूपांतर ब्राह्मो समाजामध्ये केलं. देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो सभेचं रूपांतर ब्राह्मो समाजामध्ये केले, आणि अशा प्रकारे मग लिडरशिपमध्ये पहिले रॉय होते, पुढच्या टप्प्यामध्ये देवेंद्रनाथ टागोर, आणि तिसरा टप्पा आहे. तिसऱ्या टप्प्यात कोण आले? केसी सेन, केशवचंद्र सेन, हेही पुढे आलेत. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875 न्यूयॉर्क येथे कोणी केली? अल्कॉट, आणि एक रशियन बाई होत्या. अल्कॉट हे अमेरिकन होते, आणि रशियन बाई कोण होते? असं हे अमेरिकन रशियन व्हेंचर आहे. ब्लावस्की नावाचे होते, ब्लावस्की. अशा प्रकारे 1875 न्यूयॉर्कमध्ये त्यांनी स्थापना केली होती. थिओसॉफी म्हणजे धर्मचर्चा. ते विविध धर्माची चर्चा करत, पण त्यांच्यावर जास्त प्रभाव कुठल्या पुस्तकांचा पडला आहे? ते जगातल्या सगळ्याच धर्मांची चर्चा करत, पण त्यांच्यावर खूप जास्त प्रभाव हा उपनिषदांचा पडला. उपनिषदे. मग त्यांचा सखोल अभ्यास सुरू केला, संस्कृत शिकले. मग त्यांना एवढे प्रश्न पडायला लागले की ते अमेरिकेत बसून सोडवता येईना, आणि म्हणून मग ते पुढे भारतामध्येच शिफ्ट झाले. आणि थिओसॉफीचं मुख्यालय त्यांनी कुठे स्थापन केलं, जे आजही तिकडेच आहे? अडियार. जे कुठल्या शहराचं उपनगर आहे? मद्रास. मद्रासचं उपनगर अडियार येथे त्यांनी थिओसॉफीचं मुख्यालय स्थापन केलं, जे आजही तिथेच आहे. आणि अशा प्रकारे थिओसॉफिकल सोसायटी ही गाजली. तिचं पुढे अध्यक्ष जे होते ते गाजलेत कोण? थिओसॉफीचं अध्यक्षपद सर्वात जास्त प्रसिद्ध झालं. कोण अध्यक्ष होते? डॉक्टर ॲनी बेझंट. डॉक्टर ॲनी बेझंट गाजलेत. त्यांनी काँग्रेसमध्येही भाग घेतला आहे. किंबहुना काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा त्या त्याच होत्या, डॉक्टर ॲनी बेझंट. त्या दुर्मिळ उदाहरण की एका सामाजिक चळवळीने राजकारणामध्ये योगदान दिलं. सोशल मुवमेंट कॉन्ट्रीब्युटेड इन द पॉलिटिकल प्रोग्रेस ऑफ इंडिया. सहसा असं व्हायचं नाही, पण यात यांनी केलं. मात्र पुढेही जवळ प्रभावी उरली नाही. आजही ती आहे, पण इतकीशी आज प्रभावी नाही आहे. इझावा हे कुठल्या राज्यातले? इझावा हे केरळमधले. आपल्याकडे कसं कुणबी नावाचा मुख्य गट आहे महाराष्ट्रात, तसा हा केरळमधला गट. कुणबी काय करतात? कुठला व्यवसाय? शेती करतात. कुणबी हे शेतकरी. तसा हा केरळमधला प्रमुख शेतकरी गट जो आहे
त्यांना इझावा असं म्हणतात. कुणबी हा शूद्र गटात पडतो, तसे इझावा पण शूद्र. अस्पृश्य अजून वेगळे, जसं आपल्याकडे महार, मांग, ढोर हे अस्पृश्य, तसं केरळमध्ये तीया नावाचे लोक आहेत, पारिया आहेत, हे अस्पृश्य. तीया, पारिया हे अस्पृश्य समाज येतं. आणि अशा प्रकारे इझावा एक मोठा गट आहे आणि तो शूद्रांचा गट आहे. मग इझावांनी निर्माण केलेला सर्वात मोठा सुधारक कुठला भारताचा? केरळमधला अर्थात, पण ऑल इंडिया लेवल दॅट बिकम फेमस. जसं आपल्याकडे शेतकरी समाजातनं कोणत्या सुधारकाला मोठं सर्वात? महाराष्ट्रातला सर्वात मोठा कुठला? शेतकरी समाजातनं शूद्र. सर्वात मोठा सुधारक कोण आला आपल्याकडे? फुले, महात्मा ज्योतिराव फुले आले. तसं मग केरळाचे फुले कोण? पेरियार तामिळनाडूचे. इझावा फक्त केरळमध्ये, ते तामिळनाडूत नाही आहेत. नारायण गुरु नावाचे, नारायण गुरु. हे सर्वात मोठे नेते इझावांचे झाले. त्यांचं श्री नारायण धर्म परिपालन योगम नावाची संघटना आहे, ती आजही आहे आणि ती प्रख्यात संघटना आहे की ज्यांनी सुधारणांना पुढे आणलं. SNDPY आहे. पण अशा प्रकारे इझावा, नारायण गुरु हे मेनली आहे. यांनी जे दिलंय पी त्यागराजा चेट्टी, हे जस्टिस पार्टी संबंधित होतं. की ऑलरेडी 1908 मद्रासमध्ये काय झालं होतं की एक ब्राह्मणेतर समाज स्थापन झाला होता, नॉन ब्राह्मण ऑर्गनायझेशन, 1908. आणि त्यातनं मग 1916ला जस्टिस पार्टी आली. त्यांचं ऑफिशियल नाव साऊथ इंडियन लिबरल सोसायटी असं होतं, साऊथ इंडियन लिबरल सोसायटी, पण पॉप्युलर नेम वॉज जस्टिस पार्टी. हे शतकांनी अन्याय केला आहे आणि आम्हाला न्याय हवा आहे. मग तिचे एक संस्थापक म्हणजे हे जे होते पी त्यागराजा चेट्टी हे होते. आणि मग पुढे हा पक्ष कोणी मोठा केला आणि गाजवला? पेरियार. EV रामस्वामी नायकर उर्फ पेरियार यांनी हा पुढे पक्ष गाजवला आहे, जस्टिस पार्टी. आणि मग सखी समिती ही चळवळ कोणी आणली? तर बंगालमध्ये ही चळवळ आली. स्वर्णकुमारी देवी या होत्या, टागोरांच्या घरातल्या स्वर्णकुमारी देवी यांनी सखी समिती ही चळवळ आणली, ती गाजवली आहे. पुढे मग 57 ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल प्रश्न आहे. ही शोड दॅट देर इज नो प्रोहिबिशन ऑन विडोज रिमॅरिंग इन द एंटायर बॉडी ऑफ अ स्मृती लिटरेचर. मग त्याचं पुस्तक आहे त्या संदर्भात. काय नाव आहे पुस्तकाचं? की त्यांनी रॉय यांनी सतीवर काम केलं, तसं विद्यासागर यांनी कशावर काम केलं? विधवा विवाह या कल्पनेवर. त्यामुळे त्यांच्या पुस्तकाचं नाव तेच आहे, विधवा विवाह. आणि त्यात त्यांनी प्रामुख्याने हे दाखवून दिलं की स्मृती वाङ्मयामध्ये कुठेही असं म्हटलं नाही की तिने पुनर्विवाह करू नये. याच्यावर त्यांनी जोर दिला आहे आणि दाखवून दिलं की मी जे काही काम करतो आहे ते धर्मविरोधी नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यामुळे सुधारकांचे दोन गट आहेत की ट्रेडिशनल वे ऑफ रिफॉर्मर्स आणि मॉडर्न, पारंपरिक आणि आधुनिक. मग हे रॉय किंवा विद्यासागर हे ट्रेडिशनल आहेत. मग ट्रेडिशनल लोकांचं काय म्हणणं आहे की त्यांनी कुठल्या तरी पुस्तकातनं पुरावे काढून दाखवले की या पुस्तकात असं काय म्हटलं नाही आहे आणि त्यातनं सुधारणांना पुश केलं आहे. फक्त पुढचे जे लोक आले मॉडर्न सुधारक, त्याच्यामध्ये आगरकर, फुले, आंबेडकर या लोकांचं काय म्हणणं आहे, कुठल्याही पुस्तकाचा आधार घ्यायची काही गरज नाही, की शब्द प्रामाण्य नको, काय हवं? बुद्धी प्रामाण्य. शब्द प्रामाण्य नको, बुद्धी प्रामाण्य असं म्हटलं आहे.
एव्हरीबडी वॉज गिवन बाय द गॉड ऑफ कॉन्सेन्सस. सत्सत विवेक बुद्धीचं वरदान देवाने प्रत्येकाला दिलेलं आहे आणि त्या बुद्धीचा वापर करून आपण ठरवू शकतो की चांगलं काय आणि वाईट काय आहे, असं त्यांचं म्हणणं पडलं. अशा प्रकारे हे पारंपरिक मधले येतात. अलॉंग विथ द कॅम्पेन फॉर विडो रिमॅरेज, ही कॅम्पेन अगेन्स्ट द पॉलिगॅमी. तर हे खरंच आहे, त्यांनी बरेच विषय हातामध्ये घेतले होते. ही विधवा विवाह त्यांचा गाजलेला विषय आहे, पण त्यांनी हे बहुपत्नी प्रथा होती, त्याला बंगालमध्ये कुलीन विवाह पद्धत म्हणतात. ही बंगालमधली कुलीन विवाह पद्धत काय होती की उच्च वर्णाचे पुरुष जे आहेत ते खालच्या वर्णाच्या स्त्रियांशी पत्नीप्रमाणे संबंध ठेवत पण लग्न मात्र करत नसत आणि त्याला कुलीन विवाह म्हणतात. ही प्रथा अगदी लक्ष्मणसेन नावाचा राजा होता त्याने चालू केली असं म्हणतात. लक्ष्मणसेन हा शेवटचा हिंदू राजा होता बंगालचा सेन घराण्याचा. त्याच्यानंतर तिथे बंगालमध्ये खिलजी घराणं पुढे आलं होतं. मग तेव्हापासून ही प्रथा चालू होती आणि ती आता अन्यायकारक प्रथा होती. मग तिच्याविरुद्ध सुद्धा ईश्वरचंद्र विद्यासागरांनी आवाज उठवला आहे. पडदा पद्धती होती, हिंदू स्त्रियासुद्धा पडदा घेत पडद्यामध्ये राहत कायम, त्याच्याविरुद्ध सुद्धा त्यांनी आवाज उठवला आहे. बालविवाह होत, चाइल्ड मॅरेज, त्याच्याविरुद्ध सुद्धा त्यांनी आवाज उठवला आहे. अशा प्रकारे विविध ज्या कुप्रथा होत्या त्या सगळ्यावरच त्यांनी आवाज या काळामध्ये उठवला आहे. टू सपोर्ट वुमन एज्युकेशन ही ऑर्गनाइज अ फंड कॉल्ड नारी शिक्षा भंडार. तर हे त्यांचं प्रसिद्ध कार्य आहे की त्यांनी एक नारी शिक्षा भंडार स्थापन केलं होतं आणि त्यातनं शिक्षणाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांनी स्वतः जवळजवळ 25 शाळा काढल्या मुलींच्या बंगालमध्ये. ते आधी कलकत्त्यातल्या संस्कृत कॉलेजचे प्राचार्य होते, पण सरकारशी मतभेद झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला. ही डिझाईन अँड देन ही डिसाईड टू वर्क ऑन अ वुमन एज्युकेशन. त्यावर त्यांनी मग भरपूर काम केलं आहे. त्यांनी अगदी आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रयत्न केला आहे. तर ते संथाळ लोकांमध्ये जाऊन राहिले होते 17 वर्ष. 17 वर्ष त्यांनी संथाळ या जमातीत जाऊन शिक्षणाचा प्रसार करायचा प्रयत्न केला. मग ते एकदम दुर्मिळ आहे की सहसा सुधारक एवढ्या खाली जात नाहीत, समजा आदिवासींपर्यंत कोण जात नव्हतं, पण मग हे गेलेत. अशा प्रकारे विद्यासागर यांनी काय केलं की त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला. मला त्यांचं एक वैशिष्ट्य असं की त्याने आयुष्यामध्ये कोणतीही संस्थाही स्थापन केली नाही आणि कोणत्या संस्थेत ते सामील पण झाले नाहीत. नायदर ही फॉर्म्ड एनी ऑर्गनायझेशन, नायदर ही जॉईंड एनी. आदर्शवादी सारखे माणसं होतं. आदर्शवादी माणसांना बऱ्याच वेळेला एखाद्या संघटनेशी जोडून घेणं शक्य होत नाही, तसं कायचं त्यांचं झालंय. तिन्ही म्हणता येईल. मग वाय नागपूर सेशन मेमोरेबल इन द हिस्ट्री ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. तर नागपूर सेशन कधी झालंय? 1920 नागपूर सेशन आहे, 20चं सेशन आहे आणि ते सर्वात महत्त्वाचं सेशन होतं. इट्स हेराल्डेड इन इंडिया द विच एज. नागपूर अधिवेशनाने भारतामध्ये कुठल्या युगाची सुरुवात केली आहे? गांधीयुग. गांधीयुगाची सुरुवात ही नागपूर अधिवेशनात झाली. किंवा इट ऑल्सो बिगन हेराल्डेड इन इंडिया द एज ऑफ मास मुवमेंट्स. भारतामध्ये जन आंदोलनाच्या युगाची सुरुवात ही नागपूर अधिवेशनामध्ये झाली आहे 1920. या अधिवेशनामध्ये कोणता ठराव पारित करण्यात आला? नॉन कोऑपरेशन रिझोल्युशन. असहकारचा ठराव पारित झाला आहे. कोणी मांडला होता? की ज्यांनी 6 महिन्यापूर्वी कलकत्ता अधिवेशनामध्ये तो नापास करून दाखवला होता त्यांनीच मांडला आहे. असं ते इंटरेस्टिंग कॉन्ट्रास्ट आहे की त्याच्या आधी 6 महिने कलकत्ता अधिवेशन झालं होतं आणि असहकारचा ठराव तेव्हाच मांडला होता, पण कोणी जोर लावून तो नापास करून घेतला होता माहिती आहे? चित्तरंजन दास यांनी. पण गांधींनी असं मॅजिक चालवलं आहे की नागपूर अधिवेशनामध्ये तो ठरावच मांडला आहे चित्तरंजन दास यांनी आणि मग तो बहुमताने पारित झाला आहे. हे नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? एक मवाळ पुढारी होते, राघवाचार्यर म्हणून, वीर राघवाचार्यर. मुळात टिळकांना बनवायचा प्लॅन होता. नागपूर हे मुंबई प्रांताचा पेक्षा वेगळा प्रांत होता त्या काळात, सेंट्रल प्रोव्हिन्स. टिळक हे मुंबई प्रांतातले. त्या टिळकांच्या अनुयायांची खूप इच्छा होती की टिळक एकदा तरी काय बनावेत? काँग्रेसचे अध्यक्ष. आणि म्हणून मग आता नागपूर अधिवेशन खास घाट घातला होता आणि त्यामुळे टिळकांना तर पुढे झालंच होतं फिक्स. पण त्याच्यानेच ऑगस्टमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि अशा प्रकारे आयुष्यात किती वेळा टिळक अध्यक्ष बनले काँग्रेसचे? एकदा पण नाही. राजकारण एवढं गहन होतं की ते एकदाही अध्यक्ष बनू शकले नाहीत. आणि मग त्यामुळे मग त्यांच्या अनुपस्थितीमध्ये वीर राघवाचार्यर नावाचे अध्यक्ष होते. पण हे अध्यक्ष अजिबात प्रभावशाली ठरले नाहीत. सगळं पगडा कोणाचा होता?
गांधीने अधिवेशन गाजवलंय. जहालांनी ऑर्गनाईज केलं होतं. एक मवाळ अध्यक्ष होता आणि गाजवलंय मात्र गांधींनी. ते इतकं इंटरेस्टिंग होतं त्या अधिवेशनामध्ये की गांधी आधी गोंधळ चालला होता. अध्यक्षांना ऐकून घ्यायला कोण तयार नव्हते. त्या गांधी अध्यक्षांच्या भाषणाच्या आधी उभे राहिले आणि लोकांना समजावलं की ते आपले अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, त्यांचा मान आहे, तुम्ही शांतपणे त्यांचं भाषण ऐकून घ्या. आणि मग लोक शांत झाले. पण अध्यक्षांचं तर धीरच गेलं पूर्ण, म्हणजे की असं सांगावं लागलं आणि मग म्हणून लोकांनी ऐकलं का तर गांधींनी सांगितलं म्हणून, नाही तर लोक ऐकायच्या मूडमध्ये नव्हते. पण अशा प्रकारे अधिवेशन गाजवलं. नागपूर अधिवेशनाचे खूप वैशिष्ट्य आहेत ज्याच्यामध्ये बघितलं त्याच्यामध्ये दिलं आहे की काय ठरलं आहे की काँग्रेस यापुढे कायदेशीर पद्धतीने काम करेल की नाही. काँग्रेसच्या घटनेमध्ये म्हटलं होतं की काँग्रेस विल वर्क बाय ऑल लिगल मीन्स, तर करेल की नाही, तर नाही, तो शब्द काढून टाकला आहे. त्याच्याऐवजी काय शब्द टाकला आहे, बाय ऑल लिजिटमेट मीन्स, सनदशीर मार्गाने प्रयत्न करू, कायदेशीर मार्गाने करू याची हमी देता येणार नाही. का नाही देता येणार. कायदे कोण करत होतं, ब्रिटिश नव्हतं. ते कायदा करतील की काँग्रेस इलिगल आहे तर घरी बसायचं का. आणि त्यामुळे मग सांगून टाकलं कायदेशीर असेल अशी हमी देता येणार नाही, सनदशीर मार्गाने करू, लिजिटमेट मीन्स. यापुढे आधी काय शब्द होते की स्वराज विथ इन एम्पायर हे शब्द होते. आता नवीन शब्द काय टाकले, स्वराज विथ इन एम्पायर इफ पॉसिबल, आउटसाइड इट इफ रिक्वायर्ड. शक्य झालं तर आतून घेऊ, नाही शक्य झालं तर बाहेर पडू. थोडक्यात नागपूर अधिवेशनामध्येच पूर्ण स्वराज्याचा दरवाजा थोडा उघडा करून ठेवला होता की नाही. तर हो, त्या पुढे 1929 पूर्ण स्वराज आलं. त्याची सुरुवात करतं कुठे, नागपूरमध्येच आहे. सांगून टाकलं ना, स्वराज विथ इन एम्पायर इफ पॉसिबल. इफ पॉसिबल शब्द आहे, आउटसाइड इट इफ रिक्वायर्ड. तर बघू आणि नाही तर वेगळू. बघू झालं मग ते 1929 शेवटी पूर्ण स्वराज्यापर्यंत पोहोचलं आहे. आणि अशा प्रकारे नागपूर अधिवेशनामध्ये असं ठरलं की यापुढे ब्रिटनमध्ये काम करणारं भर द्यायचा की भारतामध्ये. जागृती कुठे घडवून आणायची, ब्रिटनमध्ये की भारतामध्ये. तर भारतात, ब्रिटनमध्ये नाही. त्यामुळे ब्रिटनमध्ये इंडिया कमिटी होती ती बंद करून टाकली. यापुढे काँग्रेसचं कामकाज कुठल्या भाषेमध्ये होणार, हिंदी, हे सांगून टाकलं. यापुढे काँग्रेस विल नॉट बी अ प्रायव्हेट क्लब, इट विल बी अ डेमोक्रॅटिक ऑर्गनायझेशन ऑफ मासेस. आणि म्हणून मग आता काँग्रेसचं सदस्यत्व खुलं करून टाकलं सगळ्यांना, ज्याच्या आधी सदस्यत्व खुलं नव्हतं. हू कॅन बी अ मेंबर ऑफ काँग्रेस, ज्याला काँग्रेसचा कार्यक्रम मान्य आहे आणि जो वर्षाला 1 आणा एवढी वर्गणी भरतो, दॅट पर्सन कुड बी मेड अ काँग्रेस मेंबर ऑफ अ काँग्रेस. अँड ईच मेंबर विल गेट हाव मेनी वोट्स, 1 वोट, 1 मेंबर. मग महात्मा गांधींना किती मतं, 1च मत. सामान्य कोणी असो प्रत्येकाला 1 मत. त्यामुळे मग लोकशाहीची सुरुवात भारताच्या खऱ्या अर्थाने कुठल्या अधिवेशनात झाली, नागपूर 1920. त्याच्या आधी काँग्रेस स्वतःच लोकशाही नव्हती. त्याच्या आधी काँग्रेसमध्ये एखादा प्रायव्हेट क्लब चालावा त्या प्रकारे चालवण्याचा प्रकार होता. त्यामुळे नागपूर अधिवेशनाचं खूप वेगळ्या प्रकारे आपलं वैशिष्ट्य म्हणतात की खूप वेगळ्या प्रकारे काँग्रेसने ठरवलं की आपण पूर्ण आता पिरॅमिडल स्ट्रक्चर केलं पाहिजे, की ज्या गावात 10 काँग्रेसमन आहेत तिथे गाव काँग्रेस, मग वरती तालुका काँग्रेस, मग जिल्हा काँग्रेस, मग प्रांतिक काँग्रेस समिती, मग केंद्रामध्ये ऑल इंडिया वर्किंग कमिटी आणि त्याच्यामध्ये एक अध्यक्ष, असं पूर्ण एक स्ट्रक्चर उभं केलं पिरॅमिडल नागपूरमध्ये. त्या भाषिक याच्याप्रमाणे केलं का ब्रिटिश प्रांतांप्रमाणे केलं, इट डन लिंग्विस्टिकली ऑर इट इज डन अकॉर्डिंग टू द ब्रिटिश प्रॉव्हिन्सेस. तर लिंग्विस्टिकली केलं आहे. मराठी काँग्रेस, गुजराती काँग्रेस, तमिळ काँग्रेस, बेंगॉली काँग्रेस. थोडक्यात काँग्रेसने भाषावार प्रांतरचनेची मागणी कधी स्वीकारली आहे, 1920 नागपूर. तर काँग्रेसच तरी हे केली आहे फॉर्म, तर बरोबर ती मागणी स्वीकारली असं म्हणता येईल. आफ्टर इंडिपेंडन्स ते शेवटी करावं लागलं आहे. पण अशा प्रकारे मग नागपूर अधिवेशनाने खऱ्या अर्थाने म्हणजे राष्ट्रवादाचं सगळी सूत्र जी आहेत ती ठरवली आहेत असं म्हणता येईल. कृष्णदेवराया 49. सो कृष्णदेवरायाला वेगवेगळी नावं आहेत. आंध्र भोज असं म्हटलं गेलं आहे.
कारण हे जे राजे होते तुलुव नावाच्या वंशाचे होते आणि यांची मातृभाषा कुठली होती? तेलुगू होती. आज हम्पी कर्नाटकामध्ये टेक्निकली, बट त्यांची मातृभाषा मात्र तेलुगू होती. तर प्रामुख्याने तो तेलुगू भाषेत त्याने त्याचं साहित्य रचलं आहे. तर त्याला आंध्रभोज म्हटलं गेलं आहे, अभिनव भोज, त्याच्या साहित्यामध्ये नाविन्य खूप आहे. त्याला अभिनव भोज असंही म्हटलं गेलं आहे, मरुया गंडा असंही म्हटलं गेलं आहे. त्याला विविध नावं आहेत कृष्णदेवरायाला. त्या सर्वात महान राजा होऊन गेला कृष्णदेवराय. ही ऑथर्ड द अमुक्त माल्यदा, तेलुगू भाषेमध्ये अमुक्त माल्यदा त्याचं प्रख्यात जांबवती कल्याणम संस्कृतमध्ये आहे. त्याला तेलुगू यायची, संस्कृत यायची, तमिळ, कन्नड, तर बहुभाषा कोविद होता, पॉलिगॉट. त्याला अनेक भाषा येत असत. त्याने वेगळ्या भाषांमध्ये साहित्य निर्मिती केली आहे. त्याने 5 प्रमुख ग्रंथ त्याच्या काळात रचले. त्याने 5 प्रमुख ग्रंथ त्याच्या काळामध्ये रचलेत. त्यामुळे मग अर्थात हे काय असं दुर्मिळ उदाहरण नाही. त्याच्या आधीही कोणते राजे उदाहरण आहेत की राजे असूनही ग्रंथ निर्मिती केली? MPSCचा आवडता एक राजा असतो हर्षवर्धन, त्याची 3 नाटकं प्रसिद्ध आहेत. किंवा एक राजा होता तो इतका विद्वान होता की त्याने 84 ग्रंथ रचले आणि ते सगळे ग्रंथ वेगवेगळ्या विषयांवर, आर्किटेक्चर, फिलॉसॉफी, लिटरेचर, क्रिटिक, 84 ग्रंथ आणि सगळे ग्रंथ वेगळ्या वेगळ्या विषयांवर. तर तो भारताचा सर्वात मोठा टॉपचा इंटेलेक्च्युअल असं म्हणता येईल मग होता. कोण? मध्य प्रदेशमध्ये धार इथे राजधानी असलेला भोज परमार राजा, भोज परमार. हा भोज सर्वात मोठा इंटेलेक्च्युअल ठरला एक प्रकार राजांमध्ये, की त्याला खूपच जास्त आवड होती अभ्यासाची आणि सगळ्याची. आणि खूप वेगळ्या विषयांवर उत्कृष्ट ग्रंथ रचले त्याच्या काळामध्ये. आणि वाङ्मयाची एवढी आवड असल्यामुळे त्याला असा प्रश्न पडला की भारतामध्ये बोलतो आपण, त्याला पण देवी आहे शारदा म्हणून, किंवा विद्येची देवता आहे सरस्वती, पण वाङ्मयासाठी मात्र देवी नाही आहे. दर इज नो गॉडेस फॉर लिटरेचर. मग त्याने काय केलं? मग भारताचं नसेल तर काय करता येईल? बनवायची ना, बनवता येत ना, तर काय प्रॉब्लेम? ऑलरेडी हा 33 कोटी आहेत. मग त्याने बनवली वाघदेवी, वाङ्मयाची देवी वाघदेवी बनवली. तिचं मंदिर धार ते स्थापन केलं आणि त्यामुळे ते युनिक मंदिर, भारतातले एकमेव वाघदेवीचं मंदिर जे आहे ते त्याची राजधानी धारानगरी किंवा धार या ठिकाणी आहे. तिची जी मूर्ती आहे ती कोणत्या अवॉर्डने जात माहिती? तिचं रिप्लिका हा कोणत्या अवॉर्ड ज्याने जिंकला त्यांना दिला तो माहिती? ती भारतातलं वाङ्मयातलं सर्वोच्च अवॉर्ड कुठलं मानलं जातं? ज्ञानपीठ. भारतातलं सर्वोच्च अवॉर्ड जे आहे ज्ञानपीठ, त्या विजेत्यांना ती वाघदेवी जी आहे तिची मूर्ती दिली जाते. अर्थात ती ओरिजिनल मूर्ती तर धारला नाही आहे, ती कुठे असेल? लंडन. ब्रिटिश घेऊन गेले जाता आता, त्यावेळी लंडनमध्ये मंदिर आहे पण ती मूर्ती नाही आहे. पण अशा प्रकारे कृष्णदेवरायाला एक परंपरा होती असे म्हणता येईल. कृष्णदेवराय वॉज अ ग्रेट बिल्डर ॲज वेल. ही बिल्ड बृहडेश्वर अँड विठ्ठलस्वामी. त्यातलं विठ्ठलस्वामी तर प्रसिद्धच आहे, जागतिक वारसा स्थळाचं आहे. विजय विठ्ठल मंदिर, त्या मंदिरामध्ये प्रसिद्ध म्युझिकल पिलर्स आहेत, विविध प्रकारची रचना वापरलीत आणि त्याच्यामध्ये जर आपण असं पोकळ लाकडाने वाजवलं तर विविध वाद्यांचे आवाज येतात. ही आयडियाज खूप इंटरेस्टिंग आहे. इतकं इंटरेस्टिंग त्यांनी हे केलं आहे. ते विजय विठ्ठल मंदिर प्रख्यात आहे. त्यात फक्त मूर्ती नाही आहे. ती मूर्ती कुठे आहे? पंढरपूरला आहे. पंढरपूरला जो विठ्ठल आहे त्यातली मूर्ती जी आहे ती या मंदिरातली आहे, विजय विठ्ठल मंदिर. काय की पुढे विजयनगर नष्ट झालं, सगळं ओसाड पडलं आणि इथे पंढरपूरची मूर्ती एकदा नेहमीप्रमाणे आक्रमण झाल्यावर टाकून दिली होती विहिरीत का नदीत, परत सापडलीच नाही. पंढरपूरला नेहमी पुजारी काय करायचे की आक्रमण झालं की टाकून द्यायचे, नंतर शोधून पुन्हा लावायचे. पण एकदा टाकली परत सापडलीच नाही. मग आता प्रॉब्लेम झाला पंढरपूरला की पंढरपूर आहे पण विठ्ठल नाही. हम्पीला विठ्ठल होता पण तिथे कुठली पूजा अर्चा होत नव्हती. मग एकनाथ महाराजांचे पणजोबा होते भानुदास महाराज, ते भानुदास मग हम्पीला गेले विजयनगर आणि तिथली मूर्ती काढून त्यांनी आणून पंढरपूरला लावली. आणि अशा प्रकारे मग आजचा आपला पंढरपूरचा विठ्ठल जो आहे तो तिथलाच आहे, विजय विठ्ठल मंदिरातलाच आहे. पण बृहडेश्वर मंदिर मात्र अख्ख्यात भारतातलं मोठं मंदिर ते कुठे बांधलं आहे? ते विजयनगरचं नाही आहे, त्याच्या आधीच्या 500 वर्ष आधी कोणी बांधलं आहे? बृहडेश्वर. हे भारतातलं सर्वात मोठं मंदिर.
की भारतातलं सर्वात मोठं मंदिर जे नाणी काढली आहेत, त्याला 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत, ते जागतिक वारसा स्थळ आहे. चोलांनी बांधलंय. चोलांची राजधानी कुठलं शहर? तामिळनाडूची सांस्कृतिक राजधानी असं कुठल्या शहराला म्हणतात? कल्चरल कॅपिटल ऑफ तामिळनाडू. तंजावूर. ते म्हणजे तंजावूर या शहरामध्ये कावेरी नदीवर प्रख्यात शहर आहे, तिथे त्यांची राजधानी होती. आणि तिथेच हे बुर्डेश्वर मंदिर प्रख्यात आहे. त्याला राजराजेश्वर मंदिर असंही म्हणतात. का? राजराजाने बांधले ना, राजराजाने बांधलंय म्हणून तर राजराजेश्वर असंही म्हणतात. त्यामुळे हे सोपं होतं. तसं बुर्डेश्वर तसं नाही आहे. बाकी विठ्ठल स्वामी त्याने बांधलंय. किंवा मग आज तिथे जे विरूपाक्ष मंदिर आहे हम्पीमध्ये, त्याचं गोपूर जे आहे ते पण कृष्णदेवरायानेच बांधलेलं आहे. किंवा तिथे उग्र नरसिंह किंवा लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती आहे, ती पण कृष्णदेवरायानेच बांधली आहे. आजचं जे तिरुपती मंदिर आहे आपलं बालाजी, ते आजचं मंदिर त्यानेच बांधलं, कृष्णदेवरायानेच बांधलं. त्याच्या आधी ते होतं, मात्र नष्ट झालं होतं. कृष्णदेवरायाने ते नव्याने पूर्ण नव्याने बांधलं आहे. ते कृष्णदेवरायाने मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम मध्ये भाग घेतला आहे. त्याची आई नागला देवी हिच्या नावाने त्याने नागलपुरा नावाचं शहर वसवलं आहे. त्यामुळे मग दुर्मिळ उदाहरण की आईच्या नावाने त्याने एक शहर निर्माण केलं, नागलपुरा, नागला देवीच्या नावाने. आणि त्यामुळे तो नुसताच साहित्यिक नव्हता, तर त्याला वाङ्मयाची म्हणजे कन्स्ट्रक्शनची आवड होती की नाही? तर हो, त्याने निर्मितीमध्ये पण कन्स्ट्रक्शन मोठे योगदान दिलं आहे असं म्हणता येईल. त्यामुळे 1 and 2 म्हणता येईल. बरोबर आहे. कुतुबुद्दीन ऐबक. ऐबक हा परीक्षेमध्ये आवडता राजा असतो. ऐबकचा अर्थ काय होतो? ऐबकचा अर्थ होतो चंद्रासारखा, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे लाईक मून, चंद्राचा स्वामी असं म्हटलं गेलं. थोडं इंटरेस्टिंग वर्णन आहे. तो चंद्रासारखा होता असं त्याचं. तर ते काय होतं की मध्ययुगामध्ये सुलतानांमध्ये अशी प्रथा होती की गुलामांना विकत घेत लहानपणीच, आणि त्यांच्याशी हे राजे लैंगिक संबंध ठेवत. आणि मग तसं ते घोरीने पण ठेवलं. आणि मग आता हा मुलगा जरी असला तरी मग ते आता होमोप्रकट संबंध आहेत. मग ते सुंदरता हा गुण मानला जाईल. तसा सुंदर वाटल्या म्हणून त्याला घेतलं होतं विकत. त्यावेळी त्याला ऐबक हा किताब दिला होता. पुढे मात्र हा तसा प्रसिद्ध गुलाम ठरला घोरीचा. आणि त्याने भारत जिंकल्यावर घोरीने भारतातले विजय मिळवणं आणि राज्य करणं हे दोन्ही त्याने करून दाखवलंय. त्या मोहम्मद घोरीचा सर्वात प्रख्यात शिष्य इथे मात्र काय म्हटलं की मोहम्मद गझनी असं म्हटलं आहे. तर गझनीचा नव्हता, मोहम्मद घोरीचा होता. आणि मग याने मामलुक डायनेस्टी स्थापन केली आहे. हे बरोबर आहे. मामलुक हे त्याच्या घराण्याचं नाव. इक्ता सिस्टम जी होती ती मात्र त्याचा जावई त्याने चालू केली. कोण? इल्तमश. पुढचा सुलतान प्रसिद्ध की सुलतानशाहीचा शाहीचा खरा संस्थापक, द रिअल फाउंडर अल्तमश, इल्तुतमिश. ही स्टार्टेड इक्ता सिस्टम. काहीशी जागीरसारखी व्यवस्था होती की जो भाग तुम्ही जिंकाल त्याच्यावर ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही करू शकाल, असा तो प्रकार होता. इक्ता फक्त ही जागीर नव्हती, ते कुड बी ट्रान्सफर्ड. इक्तेदार कुड बी ट्रान्सफर्ड. फक्त इनिशिएटिव्ह दिला होता, तुम्ही जिंका, तुम्हाला त्याचा मुख्यमंत्री करू. फडणवीसांना इनिशिएटिव्ह दिला, महाराष्ट्र जिंका, तुम्हाला करू. आणि उत्साहाने जिंकलंय. तसाच प्रकार मग अल्तमशने त्या काळामध्ये केला की ज्यातनं सल्तनतला एक्सपान्शन करता येईल अशी कल्पना राबवली त्याने. ही कॉन्कर्ड अडाई दिन का झोपडा मॉस्क इन अजमेर. तर हे बरोबर आहे, अडाई दिन का झोपडा प्रख्यात मॉस्क आहे. ते काय झालं की पूर्वी चहमान राजे होते, त्यांच्यामध्ये एक विग्रहराज विशालदेव नावाचा राजा होता. विग्रहराज विशालदेव हा जो राजा होता त्याला संस्कृतची आवड होती. त्याने स्वतः संस्कृत नाटक लिहिलं होतं, हरी केली नाटक म्हणून. तर त्या विग्रहराज विशालदेवने अजमेरमध्ये एक संस्कृत कॉलेज काढलं. त्याच्या भिंतींवर त्यांनी नाटक लिहून ठेवलं आहे, हरी केली नाटक. पुढे कुतुबुद्दीन ऐबकने अजमेर जिंकलं. तर मग यांचं एक जिंकण्याचा जो पुरावा आहे किंवा स्थानिक लोकांचं वर्चस्व, त्याचा एक भाग म्हणजे एक्झिस्टिंग बिल्डिंग जे आहेत त्यांचं रूपांतर मशिदीमध्ये करायचं.
मग तसं हे जे कॉलेज होतं संस्कृत कॉलेजचं रूपांतर त्याने मशिदीमध्ये केलं. इतक्या फास्ट केलं की काय फार करावं लागलं नाही. पाठी बदलली, थोडंफार इकडे तिकडे कन्स्ट्रक्शन केलं. त्या लोक म्हणाले की 2.5 दिवसामध्ये चमत्कार झाला, 2.5 दिवसामध्ये मशीद बांधली. तर चमत्कार 2.5 दिवसामध्ये बांधली म्हणून म्हणा 2.5 दिन का झोपडा. झोपडा नाव आहे पण मोठी मशीद आहे खूप. आणि अशा प्रकारे आतमध्ये संस्कृतमधलं सगळे शिलालेख आहेत. असं इंटरेस्टिंग आहे ते. फक्त अजमेर सध्या वादामध्ये दुसऱ्या एका कारणाने. कुठल्या? सध्या अजमेर चर्चेमध्ये अजून एक संभल येते, राजस्थानचा संभल. पण कुठला आता, कुठली बिल्डिंग? मग अजमेरमधलीच इमारत कुठली? तो सूफी संत चिस्ती, मुइनुद्दीन चिस्ती यांचा जो दर्गा आहे त्याच्यावर यांनी वाद काढलाय की ते मुळात मंदिर होतं. मग आम्हाला आधी सर्वे करू द्या. यांचं म्हणणं असं की आम्हाला बदलायचं नाही आहे काही, पण आम्हाला सर्वे करू द्या. मग सर्वे केल्यानंतर पुढचा गोंधळ सगळं आपल्याला आता माहिती आहे, सगळं सिक्वेन्स वाईज काय होतं पुढे. मग तसं त्याचं पुरं चालू केलेलं आहे. खरं तर मुइनुद्दीन चिस्ती हे सर्वात प्रख्यात चिस्ती संत आणि भारतातला सर्वात मोठा संप्रदाय सुफींमधला म्हणजे चिस्ती हा संप्रदाय आहे. तर बघत पुढे काय होतं. खरं तर हा वाद त्यांनी याच्याबद्दल घाला होता ना, 2.5 दिन का झोपड्याबद्दल घालायला पाहिजे होता. कारण 2.5 दिन का झोपड्या मुळात संस्कृत कॉलेज त्याच्या आतमध्ये संस्कृत शिलालेख नाटक अख्खं लिहून ठेवलं आहे. पण का वाद घातला नसावं? मग ते संस्कृत कॉलेज होतं ना, मंदिर नव्हतं. यांचं ते जास्त इंटरेस्ट सगळं त्या मंदिर मशिदीमध्ये असतो आणि म्हणून मग तरी त्याच्यावर वाद घातला नसावा असं म्हणता येईल. नंतर 51 नॅरेटिव्ह आर्ट. मग आता नॅरेटिव्हमध्ये, नॅरेटिव्ह म्हणजे काय, तर एखादी कथा सांगणे, शिल्पातनं एखादी कथा सांगणे तर नॅरेटिव्ह आर्ट असं म्हणता येईल. मग ही स्टाईल प्रामुख्याने अमरावती स्कूल जे आहे, दक्षिण भारतातलं पहिलं स्कूल ऑफ आर्ट म्हणजे अमरावती. कुठल्या नदीवर आहे अमरावती शहर? कृष्णा नदीवर आहे अमरावती. आता आंध्रने ठरवलंय की ते राजधानी म्हणून उभं करायचं पुन्हा अमरावतीला. मात्र जुन्या अमरावतीपासून थोडं अंतरावर आहे नवीन अमरावती. तर मग हे अमरावती स्कूलचं सर्वोत्तम उदाहरण कुठल्या शहरामध्ये दिसून येतं? विच सिटी द बेस्ट एक्झाम्पल्स आर देअर? खुद्द अमरावतीपेक्षा त्या शहरात जास्त उदाहरण आहेत. नागार्जुनकोंडा, एक नागार्जुनकोंडा नावाचं प्राचीन शहर आहे, तिथे उत्कृष्ट उदाहरण आहेत. आणि दुर्मिळ शहर की एका व्यक्तीच्या नावाने शहर आहे. नागार्जुन याने दक्षिण भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला, अत्यंत मोठा विद्वान. मग त्याच्या नावाने ते शहर आहे नागार्जुनकोंडा. आणि मग अमरावती स्कूलपासून आपल्याला ती स्टाईल दिसते की खूप असं डिटेलिंग करत जायचं, कथा सांगायचं त्यातनं. आणि त्यामुळे मी स्टाईल पुढच्या काळामध्ये साऊथमध्ये बशीर ठरलं असं म्हणता येईल. किंवा मग मार्बलचा पहिला वापर भारतामध्ये संगमरवर तोही अमरावती स्कूलमध्येच आहे. त्यातनं काय सिद्ध होतं की काय दिसतं? समृद्धी. मार्बल हा सगळ्याच काळामध्ये महाग होता की स्वस्त होता? सगळ्याच काळात महाग होता. म्हणजे अशा प्रकारे एवढा महागाचा स्टोन वापरतायत तर मग त्यातनं आता प्रॉस्पेरिटी दिसून येते. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्ट? 52. आता अमरावती स्तूप जे आहे ते अमरावती आंध्र प्रदेश ते त्यालाच. भारहूत जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये. भारहूत कसं होतं की भारतामध्ये रस्ते बघितले आपण, तर प्रमुख हायवे म्हणजे उत्तरापथ. उत्तरापथ असून टी टू टी म्हणजे इथे आपण बघितलं तक्षशिला आणि इकडे तामलुक, ताम्रलिप्ती इज इन बेंगॉल आणि तक्षशिला इन द नियर पेशावर इन पाकिस्तान नाव. हा भारताचा पहिला हायवे उत्तरापथ. हा आजही ॲक्टिव्ह आहे. ब्रिटिश कॉल्ड बाय वॉट नेम? ग्रँड ट्रंक रोड. ब्रिटिशांनी याचं नाव ग्रँड ट्रंक रोड असं ठेवलं होतं. मग आज भारतामध्ये दिल्ली ते अमृतसर हा जो पॅच आहे त्याला आपण नॅशनल हायवे 1 म्हणतो.
दिल्ली टू कलकत्ता जो आहे त्याला आपण नॅशनल हायवे 2, पूर्ण नॅशनल हायवे 1 आणि 2 हे तेच आहेत, ग्रँड ट्रंक रोड. मग आता हे जे उत्तरापथ होतं त्याच्यावरनं दक्षिण द्यायचं असेल तर मथुरेपासूनच फाटा होता. मथुराचं जंक्शन, आजही मथुरा जंक्शन आहे. मध्ये उज्जैन लागे, पैठण, प्रतिष्ठान वगैरे वगैरे जातायचं. पण मग एक रस्ता इकडनं काढायला होता कोसांबीवरनं, म्हणजे वाराणसी कोसांबी असा एक रूट होता. इतकं जाऊन असं राहायची ऐवजी असं राहणं आहे. मग हा जो रूट होता त्याच्यावर भारहूत हे ठिकाण आहे, मध्य प्रदेश. त्यामुळे भारहूत हे ट्रेडिंग सेंटर होतं, तिथून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाईल. आणि हे सगळे स्तूप हे व्यापाऱ्यांनी स्पॉन्सर केलेले प्रकार आहेत की दे आर स्पॉन्सर्ड बाय द ट्रेडर्स. तर भारहूत यातला स्तूप हे प्रमुख मानला होतो. फक्त तो आज उपलब्ध नाही आहे पूर्णपणे, त्याचे फ्रॅक्शन आता उपलब्ध आहेत. पण आता आपल्याला खूप महत्त्वाची माहिती आपल्याला कळते. तिथे प्रामुख्याने चित्रपट्ट हा प्रकार होतो. चित्रपट्ट म्हणजे काय, असे एक स्लॅब घेतलेत आणि त्यात विविध प्रकारच्या गोल हे केलेत आणि त्यातनं एक एक कथा दाखवली. सो इट्स लाईक अ फिल्म. फक्त एका गोलात सगळी कथा दाखवून दिली नाही, फुल स्टोरीज बिन डिपिक्टेड इन द वन प्लेट. काय मग असं एखादं पिक्चर बघितल्यावर आपल्याला पाहता येतं की अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे ज्या कथा आहेत त्याच्या खाली कॅप्शन लिहून ठेवलेत. प्रमुख जातक कथा ज्या आहेत त्याच्या खाली कॅप्शन की काय आहे, असं का लिहिलं असावं. तर दॅट्स द बिगिनिंग ऑफ अ स्प्रेडिंग ऑफ बुद्धिझम. मग त्या लोकांना त्या कथा माहिती नव्हत्या, त्या लोकांना बघून वाटणार की काय आहे, म्हणून मग खालती कॅप्शन लिहिले की कळणार लोकांना वाचून की बाबा हे कशाबद्दल आहे. पण परत कधी अशी वेळ आली नाही का, फक्त भारहूतलाही दिसत आहे, बाकी कधी अशी वेळ नाही आली का. पुढे बुद्ध धर्म एवढा पसरला भारतभर की सगळ्या कथा सगळ्यांना माहिती आलं, मग परत काय याची गरज पडली नाही. तिथे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे चंद्रगुप्त वॉज शोन ॲट भारहूत विथ हिज वुमन बॉडीगार्ड्स ग्रुप. हे जे मौर्य होते त्यांच्या बॉडीगार्ड्स वुमन होत्या, स्त्रिया. ते अर्थशास्त्रामध्ये त्याने म्हटलं ते चाणक्याने की महिला बॉडीगार्ड ठेवत. असं का, तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता लॉयल्टी. की बॉडीगार्ड हे लॉयल नसेल तर मग इंदिरा गांधी वगैरे काय झालं आपल्याला माहितीच आहे. तर मग त्याच्या मुद्द्यावर लवचिकता या दुसऱ्या दोन्ही मुद्द्यांवरनं ट्रेंड वुमन बॉडीगार्ड्स आर यूज बाय द मौरियन्स. तर मग ते भारहूतमध्ये आपल्याला दिसतं शिल्पावरनं चंद्रगुप्त इज शोन अलॉंग विथ हिज वुमन बॉडीगार्ड्स. तशाने भारहूत मध्य प्रदेशमध्ये आहे. बाकी सांची स्तूपात वर्ल्ड हेरिटेज साईटच आहे मध्य प्रदेश. सोनेरी त्याच्या बाजूलाच आहे 8 किलोमीटरवर, तोही अशोकानेच बांधला होता, तोही मध्य प्रदेशमध्येच आहे. सोनेरी स्तूप. होला मोहल्ला प्रसिद्ध आहे कुठे, पंजाब. पंजाबमध्ये होला मोहल्लामध्ये पूर्ण ते मार्शल आर्टचं प्रदर्शन केलं जातं की विविध प्रकारचं घोडेस्वारी, तलवारबाजी, नेमबाजी सगळेच खेळ दाखवले जातात. ते आजही खूप पॉप्युलर प्रकार आहे होला मोहल्ला. पाणिनी अष्टाध्यायी, बरोबर आहे की नाही. तर हो, अष्टाध्याय 8 चॅप्टर्स बाय पाणिनी इज वन ऑफ द मोस्ट फेमस बुक ऑन ग्रामर. बाणभट्ट, हर्षचरित. अजून कुठलं पुस्तक आहे त्याचं, विच एल्स, की मराठीमध्ये, गुजरातीमध्ये, हिंदीमध्ये नोव्हेल इज कॉल्ड बाय व्हॉट नेम, कादंबरी. हे कादंबरी त्याचंच आहे बाणभट्ट. ती ॲक्च्युली नायिका आहे त्याची, कादंबरी नावाची. पण ते एवढं गाजलं की त्यापुढे त्या प्रकारच्या फॉर्मॅटला की दीर्घकथा असते दॅट इज रिफर्ड ॲज अ कादंबरी. कल्हण, राजतरंगिणी. त्यामुळे मग भारतीयांनी लिहिलेलं प्राचीन काळातलं इतिहासाचं एकमेव पुस्तक म्हणजे इतिहास. बाकी इतिहास परंपरा किंवा इतिहास पुराण ज्याला म्हणतात ते आपल्याला भरपूर आहेत. इतिहास पुराणामध्ये खुद्द पुराण येतात, रामायण येतं, महाभारत येतं. मग असा प्रकार थोडं वेगळ्या प्रकारचा इतिहास भारतात लिहित, इतिहास पुराण. पण प्रॉपर इतिहास ज्याला म्हणतो आपण तो भारतीने एकाच पुस्तकात लिहिला, तो म्हणजे राजतरंगिणी. काश्मीरचा इतिहास आहे हा. त्या भारतात एकमेव प्रांत ज्याच्यावर इतिहासाचं पुस्तक लिहिलं गेलं तो म्हणजे काश्मीर. 55 विच वन द फॉलोइंग इज नॉट अ हडप्पन साईट. त्याची मालवा जी आहे ती थेट हडप्पन साईट नाही आहे. मालवा कल्चर हे कुठलं कल्चर होतं, चाल्कोलिथिक ताम्राश्म संस्कृती होती माळवा. त्यांचा इंडसशी संबंध होता
व्यापार पण होता. त्यांच्या साईट्सवरून आपल्याला कळतं की यांचा संबंध होता, पण मग यांचा थेट संबंध होता. पण महाराष्ट्रामध्ये मात्र इंडस होतं. कुठली महाराष्ट्रातली साईट? सर्वात दक्षिण साईट होती इंडसची, दायमाबाद. दायमाबाद अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि सिंधू संस्कृतीची सर्वात दक्षिणेकडचं स्थळ आहे दायमाबाद. पण माळवा मात्र चालकुलिथिक म्हणजे ताम्राश्म युगातला आहे. बस एवढंच शिकवत आहे. ठीक आहे, काही प्रश्न आहेत तुमचे? Do you have any questions? ठीक आहे, तसं थांबत.